नव्हता केस त्याच्या पोरांना फोन केला मी म्हणले मॅडमचा फोन आपण तुम्ही फोनच उचलेला गेला तिथून असं बघायचं त्याचं डोकं दिसतंय बघा बेसिंगच्या खाली बरोबर बेसिंगच्या खाली दिसतं आपण बघा सकट व्हायला एकच झालं इथं आलतं बरं का माझ्या हे झालं तर इथं आलतं पण दिसतंय का कपड्यावर तू बघा हा दिसतंय ना कोणता आहे बोल थांबा दिसतंय इकडे हा नाग आहे दादा हा नाग आहे नाग नाग आहे नाग नाग आहे मला वाटलं धामण वगैरे असते नाही नाग आहे हा केवढा मोठा आहे बघा मोठा आहे मोठा आहे मोठा आहे या इकडे या पण पळायला नाही पाहिजे बरं का तुम्ही पुढे नाही पाळणार दादा तुम्ही काळजीच नका करू त्याला मी पकडणार कुठं पाळणार नाही तर फक्त तिथं मला घुसता नाही येणार एवढंच आहे मग आता इथं काय घेऊ इथं आडो काय नका ठेवू त्याला तिकडे येऊ द्या कुठं त्या साईडला इथं थोडीशी ठेवू का आडवी मग कुठं इथं आणि जिकडून जर निघून गेलं तर मग नाही जाणार तर नाग आहे बघा दादांचं मस्त असं बंगल्याचं काम चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जसं साप आपल्याला गरमी सहन न होत तसं सापांना सुद्धा गरमी सहन होत नाही त्यामुळे जिथे जिथे थंडावा असेल तिथे तिथे साप येतात बऱ्याचदा थंडाव्याच्या शोधात साप आपल्या घरामध्ये घुसतात तर आता इथे नाग घुसलेला आहे तिकडून त्याचं माझ्याकडे लक्ष आलेलं आहे त्यामुळे त्याने तयारी देतो की फन काढण्याच्या कारण जसं जसं मी त्याला पकडायला जाणार तसं तसं तो माझ्यावर धावणार दादांवर पण धावला होता आणि ते कोपऱ्यात बघा लगेच त्याने काय केलं आहे फणा उभा केला आहे आणि जायला जागा नाही आहे मला आतमध्ये बघूयात कशा पद्धतीने पकडता येईल स्टिककडे लक्ष आहे त्याचं हो कसं ते करतोय बघा फुसफुस करतोय आवाज करतोय येऊया दादा तिकडे येते का पळू नका तुम्ही हो आला नाही वरती चढते थांबा थांबा बाहेर मला वाटलं नाही ना तू त्या कोपऱ्यातच पळतो आता वरती चढतोय वरती चढतोय का हा चढला का वरती नाही त्याला शिट्टी आली बाहेर हा नाही हे माझं लक्ष मग काय ती पाईप आहे का नाही नाही तिथे लाईट दाखवा अयो पाईपच बापरे हो हो सुटलं तरी पकडू काय हरकत नाही इथे जागा आहे तुला तिथे आपण जे बोलतो ते त्यांना नाही कळत
जा बाबा. झाला आवाज बंद झाला. गेला शांत झाला. लपायला जागा होती. शांत झाला. ते काय करतात नागाचं असंच आहे, आपल्याला मोठं दाखवायचा प्रयत्न करतात. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे असं कोणी बघायचं. चला